नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हिजाबचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसतंय का या प्रश्नाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेच्या दुसऱ्या भागामध्ये मी प्रसाद काथे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. मुंबईच्या आमच्या स्टुडिओमध्ये मुस्लिम विचारक फिरोज मिठीबोरवाला आहेत. आपल्या सोबत मौलाना मोहम्मद शौकत अली जोडले गेले, ते फोनवरून आहेत. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी प्रवक्ता आणि नेत्या या नात्याने रुपाली ठोंबरे पाटील आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता वर्षाताई डहाळे आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेत स्वागत. पटकन फिरोज मिठीबोरवाला यांच्यासाठीचा प्रश्न. फिरोजजी, महाराष्ट्रात ज्या राज्याची ओळख पुरोगामी राज्य म्हणून आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे हिजाबचे मोर्चे काढणं, हिजाबच्या आग्रहाच्यासाठी राजकारण करणं हे कोणाला फायदा पोहोचवतं आणि हे ज्याला फायदा पोहोचवतं ते दुसऱ्याचं खरंच नुकसान करतं का दुसऱ्याचाही त्यात काही ना काहीतरी फायदा असतो? मैंने जैसे कहा कि दोनों जो राइट विंग तबके हैं, चाहे वो हिंदू राइट हो या इस्लामिक राइट हो, दोनों मजहबी राइट विंग को ये फायदा होने वाला है। और महाराष्ट्र में जहाँ कोई माहौल ही नहीं है, या स्पष्ट आदित्य ठाकरे का भी बयान हो चुका है कि यूनिफॉर्म्स आर द नॉर्म इन द स्टेट, ना या कोई पाबंदी है ना कुछ है, तो आप बयान जरूर दीजिए। मगर इस किस्म के मोबिलाइजेशन के जो मालेगांव के दृश्य पूरे देश में जा रहे, पूरे उत्तर भारत में जा रहे, मोदी जी, योगी जी, अमित शाह बहुत खुश है कि मुस्लिम समाज इस किस्म का मोबिलाइजेशन कर रहा है। तो मेरा मौलाना साहब से एक हाथ जोड़ के बोल रहा हूँ, या एक प्लीज आई एम टेलिंग यू, इसको बंद कीजिए आप, क्योंकि महाराष्ट्र में ना इस किस्म का माहौल है, ना देश में किसी ने हिजाब को किसी से पहनने से रोका है, ना किसी ने कुछ किया है। भारत में जो आज़ादी है, डाइवर्सिटी, हमारा एक संविधान है जिसके कारण ये एक भारत देश है। पॉइंट ये है, सिंपल लास्ट क्वेश्चन कि स्कूल को छोटा तथ्य मांडतो आणि मग आपण आपलं उत्तरही पूर्ण करा. गेल्या 2-1 दिवसामध्ये मुंबई आणि त्याचबरोबर आसपासच्या शहरात, खास करून मुंबईच्या मालाड असेल, कुर्ला असेल आणि थोडं पुढे जाऊन पाहिलं तर भिवंडी असेल, या भागांमध्ये अचानक बुरखा घालून शाळा महाविद्यालयातली उपस्थिती वाढलेली आहे. याच्यावरची आपली प्रतिक्रिया? नो, पॉइंट वही है, ये पूरा इस किस्म की कम्युनल आइडेंटिटी पॉलिटिक्स फीड्स इनटू ईच अदर। एक असर्शन होगा कि हमको मना किया तो हम लोग जाएंगे पहनकर, लेकिन मना कौन कर रहा है? महाराष्ट्र में तो कोई मना कर ही नहीं रहा है। पॉइंट वही है, कोई मना ही नहीं कर रहा है। तो एक्चुअली ये हो क्या रहा है महाराष्ट्र में, एक वो पॉइंट है। और मैं वापस बोल रहा हूं कि फाइनल पॉइंट ये है कि स्कूल और जूनियर कॉलेज को यूनिफॉर्म तय करने का अधिकार है कि नहीं, उस पे आने वाला है। इसलिए ये पूरा जो बखेड़ा है, कर्नाटक हाईकोर्ट में मानता हूं लैंडमार्क जजमेंट आएगा स्कूल और जूनियर कॉलेज के फेवर में। बिल्कुल मौलाना जी, आपकी बात रखेंगे. आपके अगल बगल में थोड़ी आवाज कम कर दीजिए, बस आप अपनी बात रख सकते हैं. महाराष्ट्रात जर समजा हिजाबला कुठे विरोधच होत नाहीये तर अशा प्रकारची गर्दी जमवून काय आपण हासिल करणार आहोत? क्या हुआ है मैं बता दूं मेरे भाई, मेरा बोलने का मकसद ये है कि कर्नाटक हमारा देश का एक प्रदेश है। जैसे महाराष्ट्र हमारे देश का प्रदेश है, कर्नाटक भी हमारे देश का प्रदेश है। और जहां कहीं भी हमारे लोग हैं वो सभी हमारे हैं, वो किसी भी धर्म के लोग हों, वो हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, अदरवाइज कोई भी हो, वो सभी हमारे हैं। और सभी के प्रति हम चिंतित हैं, हमें चिंता है और हमारे पास चिंता का विषय बनता है। और मैं आपको आश्वासन दिलाना चाहता हूं, आप ये सभी के प्रति क्यों चिंतित है मौलाना जी? सभी के प्रति क्यों चिंतित है आप? सभी हमारे भाई बहन है। तो उनके साथ क्या हुआ नहीं किसी के साथ, एक समुदाय के साथ जो इस तरह से बर्बरता की जा रही है कि कुछ जनसंघी मिल करके एक महिला, एक लड़की के साथ इस तरह से दुर्व्यवहार करते हैं। और समझ लीजिए कि अपना जाफरानी। मौलाना जी, जिस तरीके से आंदोलन के खिलाफ आंदोलन हुआ और जो तरीके से हुआ उसका कोई समर्थन नहीं कर रहा। बात कर्नाटक में हो गई, बात कर्नाटक के वहां के कानून और व्यवस्था के जरिए हैंडल की जा रही है, संभाली जा रही है। महाराष्ट्र में क्या चल रहा है? नहीं, महाराष्ट्र में नहीं, महाराष्ट्र में हमारा सब शांति व्यवस्था है, इसलिए हमें थोड़ा परहेज भी करना चाहिए और शांति बनाए रखना चाहिए। ये हमारी विनती है पूरे महाराष्ट्र की आवाम से, जनता से, लोगों अब एक और सवाल जी, आप कह रहे हैं ना शांति बनाई रखनी चाहिए, पुढचा मुद्दा तुमच्यासाठी असा आहे, बीड मध्ये काय बॅनर लागले ते तुम्हाला कळले असतीलच. बीड में लिखा है पहले हिजाब फिर किताब, ये क्या तरीका हो गया? नहीं, देखिए वो थोड़ा समझ का फर्क है, इतना जल्दबाजी लोगों को नहीं करनी चाहिए। हमारा संवैधानिक अधिकार है और हमें मिलेगा अधिकार, ऐसा कुछ नहीं है, घबराने की जरूरत नहीं है। किस चीज को आप संवैधानिक अधिकार बता रहे हैं? किस चीज को आप संवैधानिक अधिकार बता रहे हैं? मैं पूछ रहा हूं कि अगर ये स्कूल और कॉलेज नियम बनाने के उनके संवैधानिक अधिकार है कि नहीं?
है ना भाई, मैं कहाँ मना करता बस हूँ, जब है। एक स्कूल और कॉलेज मना करेगा कि अब बुर्का हिजाब मत पहन के आइए तो मत पहन के जाइए, नहीं तो खत्म हो गया ठीक मामला। है, लेकिन आप कैसे समय पर मना कर रहे हैं? आप अगर वाकई आप हक समझ करके आप सही दिशा और दशा देख कर करते हैं तो पहले भी आप कर सकते थे, एक साल पहले भी आप उनको समझा सकते थे। अरे मौलाना उनके- जी, नहीं, मान लो कि मौलाना जी कर्नाटका तो का हाईकोर्ट जजमेंट आ जाता है, कर्नाटका का हाईकोर्ट जजमेंट अगर ये स्कूल के और जूनियर कॉलेज के पक्ष में आ जाता है कि आप जी। रिलीजन न्यूट्रल यूनिफॉर्म पहन के आओगे, कोई मजहब का यूनिफॉर्म यहाँ नहीं चलेगा, आप मानोगे कि नहीं उस बात को? क्यों नहीं मानेंगे हम? अगर संविधान कहता तो हम मानेंगे ना अरे उसको। तो कोर्ट से मनवाने के लिए क्यों रुके हो? जब नहीं, कोर्ट हम कहेगा रुके कहाँ तब हैं? मानोगे तो बेहतर है नहीं, अभी नहीं, मान हम- लो ना। अरे भाई, लेकिन सवाल है कि जनसंघी चंद मिलकर चाहेंगे देश को बर्बाद करना, तो हम बर्बाद होने देंगे? एक महिलाओं मिनट को मौलाना जी, चाहेंगे आप मंदिर थोड़ा देखना। गड़बड़ा गए हैं। मौलाना नहीं, जी नहीं, आप नहीं, गड़बड़ा देखिए। गए हैं। देखिए, नहीं, जो सुनिए, अभी का देखिए। फैसला है वो फैसला कोर्ट कहेगा तो मानेंगे, लेकिन अभी एक संस्थान संगठन कह रहा है, इस वजह से नहीं मानेंगे। ये तो कोई तर्क का हिसाब नहीं हुआ। वो संगठन अपने मर्जी से नहीं कह रहा है, वो संगठन इलेक्शन का मुद्दे को देख करके, इलेक्शन का समय देख करके कह रहा है। कहाँ साहब, का वही तो इलेक्शन? बोल रहा हूँ, आप मालेगांव में सबको जमा करके मोदी और योगी का फायदा करके दे रहे हैं, वो आपको नहीं बात समझ में आ रही है? नहीं होना चाहिए, वहां थोड़ी जल्दबाजी हुई है, नहीं होना चाहिए। मैं खास तौर से मैं अपील करता हूं मुफ्ती मौलाना मोहम्मद इस्माइल साहब से कि जल्दबाजी की हमारे लिए कोई जरूरत नहीं है। देश में संवैधानिक अधिकार का रास्ता है Exactly. और हर तरह का सुझाव है देश में। कुछ अगर ऐसे जनसंघी खड़े हो जाएंगे जो देश को बर्बाद करना चाहते हैं, ह्यूमन राइट्स का जो है उल्लंघन करना चाहते हैं, तो अदालतें हैं, न्यायालय हैं, हमें उस पर उम्मीद है, यकीन है। बिल्कुल वहां से मौलाना जी, आप मिलेगा। बने रहिए। मौलाना जी आप बने रहिए, चर्चा को आगे भी आपसे जुडना है। मला पटकन विचारायचे, आता वर्षा डहाळे आपल्या सोबत आहेत त्यांना. वर्षाताई, आपण मौलाना शौकत अलींचं मत ऐकलं. ते म्हणतात न्यायालय जे सांगेल ते आम्ही ऐकू, पण मग जर न्यायालय जे सांगणार आहे ते ऐकायचं असेल तर त्याच्या आधी जे सांगितलं गेलेलं आहे ते का ऐकायचं नाहीये? मौलाना जी आता त्यांनी जे वक्तव्य केलं हे पूर्णपणे समाजामध्ये भ्रम पसरवत आहेत. कुठंतरी एका समाजासाठी द्वेष भावना ह्या समाजामध्ये भारतामध्ये पसरवता येईल हे त्यांच्या वक्तव्यावरून जाणवतंय. जर ते ह्या देशाला आपला देश मानतायत, सगळ्यांना आपले भाई बंधू मानतायत, तर हा मुद्दा आलाच कुठून? ऍक्शनवर रिॲक्शन होते. ज्यावेळेस मुस्लिम मुलींनी बुरखा घालून त्या शाळेच्या दरवाजामध्ये त्यांना अडवलं गेलं, त्याच्यानंतर विरोध झाल्यानंतर त्या कॅम्पसमध्ये आल्या, त्याच्यानंतर ह्या ऍक्शनवर रिॲक्शन झालेली आहे. मौलाना हे जरी एका धर्माचं प्रतिनिधित्व करत असतील तरी ते देशात राहतात, ते देशाचे नागरिक आहेत. चुकीच्या गोष्टी समाजामध्ये किंवा एखाद्या धर्मामध्ये दुसऱ्या धर्माच्या चुकीच्या त्यांनी ह्या शांतता भंग करू नये ही मी त्यांना विनंती करते. बिलकुल, तुम्ही विनंती केली, फिरोज मिठीबोरवाला यांनी विनंती केली. आपण त्याच्यावरची त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. एकदा पटकन रुपाली ठोंबरे पाटील यांना संधी देतो. रुपाली ताई, तुम्हाला लक्षात आलं असेल की अशा प्रकारच्या आंदोलनातून पुढे काय घडतं आहे? तुम्हाला वाटतं की तुमची आंदोलनं थांबायला हवीत? तुम्ही आता जो घटनाक्रम वाचला की त्याच्यात 2021ला त्यांनी जी नोटिफिकेशन काढलं, त्याला विरोध झाला, त्याच्यानंतर सभा झाली, पालकांना सांगितलं, त्याच्यानंतर त्या जे काही मुस्लिम बंधू भगिनी आहेत त्या मानवाधिकाराकडे गेल्या. मग मला एक कळतं की हे सगळी प्रोसेस होत असताना कॉलेज प्रशासन जर हे हँडल करतंय तर मग त्या जे कोणी जे 25, 30, 100 जण त्यांना त्या मुस्लिम भगिनीच्या अंगावर जाण्याची गरज काय होती? आज एक लक्षात घ्या, ऍक्शनला रिएक्शन प्रत्येक जण तयार असतं. आज मी सुद्धा हिंदू आहे, परंतु माझ्या बंधूंनी कुठल्याही स्त्री जातीच्या धर्माच्या महिलेच्या स्त्रीवर अशा पद्धतीने अंगावर जायची आपल्या हिंदूंची पद्धत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा स्वराज्यामध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक होते. तुम्ही जर हा प्रश्न कोर्टात जाणार होता तर प्रशासनाने समजा मुस्लिम भगिनी जर कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होती त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे होते. ही पद्धत नव्हती की आमच्या भगवेदारी बंधूंनी त्या मुलीच्या अंगावर जायचं. तिने मगाशी फिरोजबाईंनी सांगितलं की ती भारत माताही म्हणू शकत होती, परंतु त्यावेळी जी सिच्युएशन असेल तिने तिच्या देवाचं जर नाव घेतलं तर त्याच्यामध्ये तिने काय मोठं पाप केलं असं म्हणता येणार नाही. पण आपण का संधी द्यायची की दोन जातीमध्ये ही ठिणगी पडायला पाहिजे?
हे शिक्षण आंदोलनाच्या प्रकाराबद्दल तुमचा प्रमुख आक्षेप दिसतोय, पण आपल्याला हे उत्तर आत्ताही सापडलेलं नाहीये. आंदोलनाच्या पद्धतीबाबतचा तुमचा आक्षेप वारंवार चर्चेत आलाय. मुद्दा इथे काय आहे? महाराष्ट्रात हिजाबचा कोणीही न केलेला असताना, महाराष्ट्रात हिजाबचा कोणीही विरोध करत नसताना हिजाबच्या साठीचे असे मोर्चे योग्य आहेत का? याच्यावरचं उत्तर काय? त्याला आमचा विरोध होता. बाकी आम्ही हिजाब घाला नका घालू, कॉलेजनी शाळेने दिलेला ड्रेस कोड हा सगळ्यांना मान्य करावाच लागतो. कोर्टाची ऑर्डर आल्यानंतरही करतील, परंतु परिस्थिती चिघळायला लावतंय कोण? त्याच्या मागचा गट कोण? तिथली परिस्थिती, तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ही संवेदनशील हाताळायला नको गोष्ट. त्याच्यावरचं उत्तर आपण घेऊ. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, वर्षाताई डहाळे. त्यांच्याकडे तपशील असणं अपेक्षित आहे. कर्नाटकात त्या पक्षाचं सरकार आहे. वर्षाताई, परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळण्यात स्थानिक आमदारांना, स्थानिक नेतृत्वाला, स्थानिक प्रशासनाला अपयश आल्याचा आक्षेप आहे. अजिबात नाही. उलट ज्या पद्धतीने ते म्हणतात की हे प्रकरण चिघळलं कुणी, तर कर्नाटकमध्ये जर एखादी घटना घडत असेल तर त्या राज्यापुरती ती मर्यादित राहायला पाहिजे होती. भिडेवाड्यावर बुरखाधारी महिलांना घेऊन जाण्याचं कारण काय होतं? मला रुपालीताईंना प्रश्न विचारायचा आहे. प्रकरण तुम्ही जर स्त्रीचा सन्मान आणि आत्मसन्मान आम्हाला राज्यापुरती कुणी भाजप सारख्यांनी शिकवू नये. कुठलीही स्त्री असली, ती राज्याबाहेरची जरी असली तरी ती आमची माता भगिनी आहे. ती कुठल्या जातीची जरी असली तरी आमची माता भगिनी आहे. तुम्ही मग केंद्रामध्ये, दिल्लीमध्ये जेव्हा तुमच्या मोदी साहेबांचं काय झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रावर किंवा अख्ख्या जगात तुम्ही आंदोलन करतात, तो काय फक्त भाजपला संविधानाने अधिकार दिलेला आहे का? असं नाही म्हणता येणार तुम्हाला. कर्नाटकातली गोष्ट कर्नाटकात झाली. जेव्हा हैदराबादमध्ये महिलेवर अत्याचार झाला तेव्हा तिथला जो दिशा कायदा होता त्या धर्तीवर महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षतेसाठी शक्ती कायदा आणला. त्याच्यामुळे ह्या म्हणण्याचा अधिकार यांना नाहीये की कर्नाटकातल्या महिलांसाठी बुरखादारी असल्या तरी आमच्या माता भगिनी आहेत. तुम्हाला त्याच्याशी आक्षेप असेल, पण आम्हाला नाहीये. आम्ही सर्व जाती धर्माच्या ज्या भगिनी आहेत त्यांना एकत्र घेऊन स्वतःच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी लढणार आणि यापुढेही लढणार. आम्हाला राज्यामध्ये आहे शिकवू नये कृपा करून. आम्हालाही संविधान माहिती आहे. 19 वाचून घ्यावं व्यक्ती स्वातंत्र्याचं. ठीक आहे, वर्षाताई उत्तर देत आहेत. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्यात. आपल्याला प्रत्येकाला वेळेच्या मर्यादेत बोलायचंय. वर्षाताई, आपण 1 मिनिट पूर्ण भूमिका मांडा. आता जसं रुपालीने मांडलं, मगाशी मी सांगितलं की मुद्दा वेगळा आहे. मुद्दा फक्त गणवेशापुरता इथं धार्मिक रंग देण्याचं काम जे चाललेलं आहे राष्ट्रवादीने महाराष्ट्रामध्ये आता चालवलं. तिथे फक्त गणवेशाचा मुद्दा होता. त्या गणवेशाच्या मुद्द्यावर बोलायला हवं होतं. गणवेश हवा किंवा नाही इथपर्यंतच त्यांनी बोलायला पाहिजे होतं. परत घेतला जाईल आणि फक्त हिंदुत्व, मोदी सरकार आणि संघ या गोष्टीला कशा पद्धतीत बदनाम करता येईल आणि याला राजकीय रंग देऊन आपला स्वतःची राजकीय पोळी कशी भाजवली जाईल एवढाच फक्त रुपालीताई ठाकरे करतात. याच निमित्ताने एक आणखीन पुढे चर्चेलाही नेऊयात. आपल्या सोबत मौलाना शौकत अली आहेत. मौलाना जी, आवाज आ रही है ना अभी तक? जी 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 आ रही है। बीड़ के मसले पर भी जरूर बात करनी होगी. पहले एक छोटा सवाल फिरोज मिठीबोरवाला जी से करूंगा. फिरोज जी, ज्या पद्धतीने बीडमध्ये बॅनर लागलं, बीडमध्ये म्हटलं गेलं हिजाब आधी घाला, अभ्यास नंतर करा, या प्रकारची टोकाची मानसिकता बीडमध्ये काय यावी? बरं, बीडमध्ये गंमत अशी सांगतो तुम्हाला, बीडमध्ये हे बॅनर लावणारे कोण आहेत? एमआयएम आणि राष्ट्रवादीचे लोक एकत्र येऊन हे बॅनर लावतात. मौलाना साहब यह है, और इतना तो इस्लाम हम लोग सब जानते हैं, वर्षा तय, रूपाली तय, हम लोग सब जानते हैं, इस्लाम का पहला वर्ड इकरा टू रीड. तो पहले इस्लाम में जो आया है वो अभ्यास की बात आई है, शिक्षा की बात आई है, ज्ञान की बात आई है. उसमें कपड़े वपड़े तो बहुत बात की बात है, तो वो पहले बीड़ के लोग समझ जाए. दूसरी बात है कि सबको पूरे देश में धरना आंदोलन करने की आज़ादी है. कश्मीर में कुछ होता है हम लोग करते हैं, मेघालय में होता है, कर्नाटक में होता है, तो दैट इज़ फाइन, उसमें कोई आपत्ति नहीं है. सवाल यह है कि महाराष्ट्र में जो परिस्थिति है उसको लेकर जिस प्रकार का मोबिलाइजेशन यहाँ का मालेगांव में हम लोगों ने देखा है, उसके परिणाम उत्तर भारत के इलेक्शन पे क्या होंगे वो आप लोग एक बार समझ लीजिए. ये मुद्दा वर्षाताएं राजनीतिक है,
अगर ये मुद्दा इस किस्म से आगे बढ़ेगा तो मोदी और योगी को ही फायदा होगा, उसमें भी कोई दो राय की बात नहीं है। जिस प्रकार के पूरे, मुझे लगता है विनोद जी आप बार बार इस मुद्दे को उठा रहे हैं, लगता है शायद आपको उत्तर प्रदेश के नतीजों के बारे में कुछ पता चल गया होगा। को बोलना है कि ये सब बंद कीजिए आप लोग जी, मुझे ये बोलना है कि मोबिलाइजेशन बंद करो। मैटर कोर्ट में है, कर्नाटक हाई कोर्ट में है, कर्नाटक से लैंडमार्क जजमेंट मिलने वाली है और मैं मानता हूं कि स्कूल और कॉलेज के पक्ष में मिलने वाला है। आता याच्यात एक आणखीन मुद्दा पटकन उपस्थित करतो आणि त्याचंही उत्तर आपण घेऊयात। फक्त आणि फक्त कर्नाटकातच न्याय येऊ घातलाय, निकाल येऊ घातलाय असं नाहीये, अशी प्रकरणं आतापर्यंत अनेक ठिकाणी आली। महाराष्ट्रात, मुंबईत हे अशाच प्रकारचं हिजाबच्या हट्टाग्रहाचं आंदोलन 2003 साली झालं। 2003 साली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्तेत नव्हती, महाराष्ट्रात वेगळं सरकार होतं। त्यावेळेला हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं। मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलं शाळा कॉलेज ठरवेल तो गणवेश, त्याचं पालन झालं पाहिजे। याच प्रकारचे निकाल केरळमध्ये आलेले आहेत। केरळमध्ये सुद्धा गणवेशाचं पालन झालं पाहिजे, धार्मिक परिवेश प्रदान करून कोणत्याही प्रकारे तुम्हाला शैक्षणिक कृत्य करता येणार नाही हेही सांगितलं गेलं। पण आता इथे मुद्दा असा उपस्थित होतो, त्याच्यावर रुपालीताई तुम्ही अधिक उत्तर द्या। ज्या वेळेला असे निकाल आहेत आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये धार्मिक गणवेशाला येऊ देऊ नये असं न्यायालय सांगतंय, तेव्हा केरळात आंदोलनं होत नाहीत, महाराष्ट्रात आत्ता सुरू झाली, पण कर्नाटकात मात्र झालेल्या आंदोलनाला देशपातळीवर नेलं जात आहे। कर्नाटकाचा जो प्रकार घडला हा आता 2 दिवसापूर्वी घडला। परत पुन्हा एकदा सांगते की जो काही कोर्टाने आदेश दिलेला आहे त्याचं सगळीकडे समुपदेशन होणं गरजेचं आहे। म्हणून पुन्हा सांगते, कर्नाटकातलं सरकार, तिथले लोकप्रतिनिधी आणि तिथल्या संस्थेची लोक कमी पडली त्या मुलींना हे सांगण्यासाठी। तुमचं जे शाळा कॉलेज आहे हे कशासाठी आहे? हे विद्यार्थी घडवण्यासाठी आहे, त्यांना समजून सांगण्यासाठी आहे। ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुमच्या भूमिकेतून मला एक गोष्ट लक्षात येते की तुमच्यासाठी शिक्षणाचं महत्व आहे, शिक्षण महिलांना मिळालं पाहिजे, या भूमिकेचं सुद्धा तुम्ही समर्थन करता। मग आता मला पुढचा प्रश्न पटकन आपल्याला विचारू द्या रुपालीजी, बीड मध्ये लागणारा बॅनर काढला जाणार आहे की नाही? अद्याप तरी तो काही हटवल्याची बातमी आमच्यापर्यंत नाही आली। बीडच्या चौकात हिजाब आधी घालायचा, शिक्षण नंतर घ्यायचं असा लिहिलेला बॅनर लागलाय आणि एवढंच नाही, त्या बॅनरच्या खाली लिहिलेलं आहे हर कीमती चीज पर्दे में होनी चाहिए। बीड मधल्या बॅनरला आमचं समर्थन नाही। तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जरी बॅनर लागला असेल तरी थांबवाल का तुम्ही त्यांना? कारण का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी शिकलेले आहेत ते अशा कोणत्याही अशा म्हणजे पहिलं हिजाब आणि नंतर किताब हे काही लोकांच्या चुकीच्या किंवा अति उत्साहामुळे हे झालं असेल। जसं फिरोजबाईंनी विनंती केली, मौलाना साहेबांनी विनंती केली, तर त्यांनी ते बोर्ड काढलेच पाहिजे। कारण का याच्यावर पटकन आपल्याला वेळ मर्यादेमध्ये वर्षाताईंची प्रतिक्रिया घ्यायची आहे। वर्षाताई, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत। बीड मध्ये लागलेला बॅनर, मालेगावातून निघालेला फतवा, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात थांबवता येतील का? याला राजनैतिक इच्छाशक्ती ज्या असते तो अशा प्रकारच्या गोष्टी त्या राज्यामध्ये कधी घडूनच देत नाही। मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्नाटक मधली गोष्ट कर्नाटकमध्येच राहिली असती, परंतु इथे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या या 3 तिघाडी मध्ये ही चळवळ वाढवण्याचं कार्य चाललेलं आहे। हा फक्त राजकीय स्वार्थापोटी अनेक पिढ्यांचं नुकसान करण्याचं काम हे सरकार आता करतंय। याच्यावर आता स्वाभाविक राजकीय प्रतिक्रिया मला घ्यावीच लागणार आहे। रुपालीताई, वेळ मर्यादा आहे आपल्याला, कृपया माझी वेळ मर्यादा ओलांडली गेली आहे हे लक्षात ठेवून 30 सेकंदात उत्तर द्या। महाराष्ट्रात सरकार नाहीये, भाजपचं म्हणून त्रास होतोय, दुसरा काही विषय नाहीये। महाविकास आघाडी सर्व जात धर्म भेद एकत्र घेऊन, म्हणूनच आम्ही कर्नाटकातल्या आमच्या भगिनीवर जो काही प्रकार घडला त्याचा निषेध आम्ही महाराष्ट्रात केला। आम्ही माणूस ही जात मानणारे आहोत। जे बोलतायत त्यांनी जे स्वतःला हिंदू म्हणतायत तर आम्ही म्हणतो आम्ही हिंदू आहोत, त्या हिंदूंच्या वतीने आम्ही माफी मागू त्या भगिनीची की जो प्रकार घडला तो घडायला नव्हता पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद। आपली भूमिका पोहोचली रुपालीताई। वेळ मर्यादेमध्ये चर्चेला विराम द्यायचा आहे। आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।